नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हल्ली पत्रकारिता किती उथळ झाली मी वारंवार सांगत असतो, पण कधीकधी पोरकटपणाचाही इतका अतिरेक होतो की काय बोलावं ते कळत नाही. आज ज्या वेळेला मराठवाड्याचा मुक्ती दिन साजरा करायला मुख्यमंत्री औरंगाबादला गेलेले होते आणि तिथे व्यासपीठावरून बोलताना त्यांनी थोडं गंमत केली. आजी माजी सहकारी आणि एकत्र आले तर भावी सहकारी असा एक उल्लेख केला. आता यातली गंमत पण समजण्याची बुद्धी आपल्या पत्रकारांमध्ये राहिली नाही का असा मला प्रश्न पडतो. कारण असलं काहीतरी कुणीतरी बोललं, एखादा मोठा माणूस बोलो की एखादा पोरकट माणूस बोलो, लगेच त्याच्यावर प्रतिक्रिया घ्यायला सुरुवात करतात. म्हणजे बघा, ते असं बोलले, 2 दिवस आधी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील मला म्हणाले की मला माजी मंत्री म्हणू नका. काही लोकांनी विचारलं का, तर 2 दिवसात कळेल. झालं, आता काहीतरी शिवसेना भाजप एकत्र व्हायची सुरुवात झाली आहे किंवा महाराष्ट्रात आता सत्ता पालट होणार आणि चंद्रकांतदादा मंत्री होणार आणि म्हणून ते माजी म्हणू नका असं म्हणतात. इथपर्यंत लोक धावत सुटले. याचा आता आज मुख्यमंत्री असं म्हणाले की आजी माजी सहकारी, कारण स्टेजवर काही भाजपचे नेते दानवे वगैरे बसले होते. मग लगेच आजी माजी म्हटल्यानंतर सुरुवात झाली की एकत्र आलो तर भावी, मग एकत्र येणार का. मग चंद्रकांतदादा म्हणाले 2 दिवसापूर्वी आणि आता उद्धव ठाकरे 2 दिवसानंतर. लगेच त्याची सांगड घालून त्याचा नसलेला अर्थसुद्धा शोधण्याचा प्रयत्न होतो. तेव्हा गंमत वाटते. म्हणजे मीही ते ऐकत होतो आणि ते संपल्यानंतर कुठचा चॅनेल होता मला मराठी आठवत नाही, पण त्यांनी विरोधी नेते विधान परिषदेतले प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया मागितली यावर. आणि दरेकरनी खरंच छान प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले उद्धवजींना अधूनमधून मिश्किल बोलायची सवय आहे, त्यामुळे ते गमतीत बोलले. यापेक्षा त्यामध्ये काही अर्थ असेल असं वाटत नाही, कारण तशी काही शक्यता नजीकच्या भविष्यात दिसत नाही. बोललं जातं, गंमत म्हणून बोललं जातं. एक जण बोलला की त्याला टोमणा मारल्यासारखं किंवा उपरोधिक दुसरा कोणतरी बोलतो म्हणून लगेच त्यात मोठा काहीतरी गहन राजकारण घुसलेलं आहे, अडलेलं आहे, साचलेलं आहे, कारस्थान आहे, पडद्यामागे हालचाली आहेत असं समजण्याचं कारण नाही. हे प्रवीण दरेकर ज्या पद्धतीत बोलले ते मी ऐकलं, पण मला त्यापेक्षा हा विषय करावा असं का वाटलं, तर ती जी एक मुलगी त्या चॅनेलची अँकर होती ती प्रवीण दरेकरांची ही प्रतिक्रिया ऐकल्यानंतर म्हणाली, अहो तुम्ही राजकीय नेता असल्यापेक्षा राजकीय विश्लेषक असल्यासारखे बोलताय, प्रतिक्रिया देताय. आणि हे वाक्य त्या अँकरचं ऐकल्यानंतर मला हा विषय करणं अगत्याचं वाटलं की अँकर जर राजकीय नेत्यांसारखे बोलायला लागले किंवा वागायला लागले तर मग राजकीय नेत्यांना विश्लेषक होण्यापलीकडे पर्याय उरत नाही. प्रवीण दरेकर तटस्थपणे आपल्याला जी माहिती पूर्णपणे नाही आहे त्याविषयी प्रतिक्रिया देताना किती सावध बोलत आहेत बघा. ते समजून घेण्यापेक्षा तुम्ही राजकीय विश्लेषकासारखं बोलताय किंवा चिकित्सा करताय आणि ज्यांनी चिकित्सा करायची ते उठवळपणा करतायत. हे बघितल्यानंतर हसावं की रडावं अनेकदा कळत नाही. हसावं की रडावं. आणि पत्रकारितेचा अर्थ इतका विसरला गेलेला आहे की कशातही कारस्थान शोधलं जातं. अर्थात आजचे पत्रकारांचे मठाधीश कुमार केतकर असल्यानंतर त्यांना तर जागतिक व्यापक कट सापडतात. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले यामागे एक व्यापक कट होता जागतिक, असा एक सिद्धांत 2 वर्षापूर्वी केतकरांनी मांडला होता. म्हणजे नरेंद्र मोदी 2014 साली पंतप्रधान झाले, पण त्यामागचं कारस्थान शोधत 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 कुमार केतकर 1975 साली बांगलादेशचे राष्ट्राध्यक्ष शेख मुजीबुर रहमान यांच्या हत्येपर्यंत जाऊन पोचले. आणि ज्यावेळेला असा काही प्रकार होतो तेव्हा मला किशोर कुमारच्या त्या एका गाजलेल्या
विनोदी चित्रपटाची आठवण येते. हाफ तिकट असा एक सिनेमा होता ज्यामध्ये मधुबाला, किशोर कुमार असे दोघे होते आणि जायला पैसे नाहीत घरातून सोडून गेलेला असा तो अमिताभ बच्चन आपला किशोर कुमार. तर तो किशोर कुमार अतरंग वागतो म्हणून त्याचा बाप त्याला डॉक्टरकडे घेऊन जातो, मानसोपचार तज्ज्ञाकडे घेऊन जातो आणि तो मानसोपचार तज्ज्ञ त्या किशोर कुमारच्या बापाचं काही न ऐकता बापालाच बसून तपासायला सुरुवात करतो, त्याला त्या रुग्णशय्येवर झोपवतो आणि शेवटी तो बाप वैतागून म्हणतो, अरे माझ्या मुलाचा प्रॉब्लेम आहे, माझा नाही. तो डॉक्टर म्हणतो, मैं जड़ तक जाने की कोशिश करतो, मी रोगाच्या मुळापर्यंत जायचा प्रयत्न करतो आणि मुळापर्यंत जातो. म्हणूनच माझ्या लक्षात आलं की तुझ्या मुलाचा आजार हा त्याचा नसून तुझा आहे, कारण तू बाप आहेस, तू त्या मुलाला जन्माला घातलेस. हे जे काही त्यातला विनोद होता तो कुमार केतकरांनी खरा करून दाखवला आहे आणि कुमार केतकरांना महान संपादक ठरवून बसलेल्या आजच्या पिढीतल्या पत्रकारांना त्यामुळे असे उद्धव ठाकरे काय बोलले, चंद्रकांत दादा काय बोलले याच्यावरून फार मोठं काहीतरी राजकारणात घडतंय असे साक्षात्कार व्हायला लागतात आणि त्यातून मग असले पोरकट चर्चा होतात आणि 2 दिवस त्याच्यातून हवा फुगवलेली निघून जाते, फुगवलेली हवा निघून जाते. आणि हे आजचंही असं समजायचं कारण नाही. 1972 साली शरद पवार पहिल्यांदा मंत्री झाले, त्यानंतर त्यांनी जी पत्रकारांना भुरळ घातली किंवा काही पत्रकारांना आपल्या बगलेत घेतलं, तेव्हापासून पवार म्हणजे किती मुत्सद्दी, मुरब्बी, धूर्त राजकारणी हे सांगायला वर्तमानपत्रातून जी सुरुवात झाली ती अजून संपत नाही आहे, अजून संपत नाही आहे. पवार नावाचं गारूड इतकं आहे की पवार बोलता बोलता समोरच्या टेबलवरचं पाण्याचा ग्लास घेऊन एक घोट घेऊन त्यांनी ते ग्लास उचललं इथून आणि या बाजूला ठेवलं तरी त्यामागे काहीतरी पवारांची चाल असणार, असं बोलण्याची, ठरवण्याची आणि त्याचं विश्लेषण करण्याची फॅशन पत्रकारितेत मराठीच्या होऊन गेली आणि त्यातून हा सगळा उद्योग आलेला आहे. कशात काय नसतं. राजकारणाचा जेव्हा अभ्यास करता तुम्ही तेव्हा एक लक्षात घ्यायचं असतं की इतक्या सहजगत्या कुठच्या घडामोडी घडत नाहीत आणि त्या घडामोडी तुम्हाला अचानक घडलेल्या दिसतात, त्यासुद्धा अचानक नसतात. त्यामागे दीर्घकालीन एक प्रक्रिया चालू असते, समोर कोणी सांगत नाही तुम्हाला आणि त्या सांगत नाहीत म्हणूनच मग एका पहाटे अचानक देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतात, ते आमचे पत्रकार हादरून जातात, बडबडून जातात, त्यांना थांग पत्ता नसतो. कारण आदल्या दिवशी संध्याकाळपर्यंत काय त्या नेहरू सेंटरच्या हॉलमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्या चाललेल्या बैठकी आणि आता कसं भाजपचं नाक कापलं जाणार या हवेत इतके होते मराठी पत्रकार किंवा एकूण पत्रकार की पडद्यामागे काय चाललंय त्याची गंध वार्ता यांना नव्हती. आणि म्हणून सकाळी आपल्याच घरात झोपेतून डोळे चोळत उठले तर टी व्हीवर चक्क शपथविधी दिसतोय. तो चमत्कार नव्हता, त्यासाठी एकाच वेळेला 2-3 ठिकाणी राजकारण चालू होतं. पण पत्रकारांना फक्त भाजपची संधी कशी हुकणार आणि पवारसाहेब कसे जिंकणार, पवारसाहेब कसे डाव खेळणार हेच दाखवायचं आणि सांगायचं असल्यामुळे दुसऱ्या दिवशी राजभवनात जे घडलं तो चमत्कार वाटला. इतका चमत्कार सोपा असतो का? कारण तो चमत्कार सोपा एवढ्यासाठी नव्हता की बोलवलं आलं आणि शपथविधी झाला असा विषय नव्हता. महाराष्ट्रात तेव्हा राष्ट्रपती राजवट चालू होती. तुम्ही रात्री झोपेपर्यंत राष्ट्रपती राजवट चालू होती, रात्री 12 वाजता आणि सकाळी 6-7 वाजता शपथविधी झाला. एवढ्या वेळात राष्ट्रपती राजवट उठली. देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा हे राजभवनात गेले, राजभवनात त्यांचा दावा मान्य झाला, शपथविधी झाला. हे सगळं 5-6 तासात होतं. 5-6 तासात होतं. का होऊ शकलं? कारण पडद्यामागे चाललेल्या हालचालींची, डावपेचांची गंध वार्ता कोणाला नव्हती.
प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने ब्रेकिंग न्यूज देण्यात इतका रममाण झालेला होता की ॲक्च्युअल न्यूज काय याचा पत्ता नव्हता, पण मिळेल ते ब्रेक केलं जात होतं. आणि त्यामुळे मग चंद्रकांत दादा असं बोलले आणि उद्धवजी ठाकरे तसं बोलले, याचा अर्थ महाराष्ट्रात आता सत्ता बदलाची वेळ आलीच. कदाचित आज रात्रीसुद्धा शपथविधी होईल. हे ज्या पद्धतीत बोललं जातं, आणि खरंच सांगतो मित्रांनो, इतका उतावळेपणा असतो की मला आठवतं 2018मध्ये ज्यावेळेला कर्नाटकमध्ये कुमारस्वामी सरकार आलं आणि एका चॅनेलवर चर्चा होती, त्यात मी सहभागी झालो होतो. तेव्हा जी काय आधी माझ्या आधी 4-5 लोक बोलले होते, त्यानंतर त्या अँकरने मला विचारलं की तुमचं काय मत आहे. म्हटलं काही मत नाही, असलं काही गठबंधन वगैरे होत नाही, आणि गठबंधन लोकसभेत होणार नाही, आणि झालं तर ते टिकणार नाही आणि जिंकणार नाही. तेव्हा त्यांनी मला सांगितलं, लगेच तुम्ही या त्या नवजात अर्भकाच्या नरडीला न कशाला लावता. असलं खोलचट काहीतरी विधान त्या अँकरने केलं होतं, आणि नामांकित अँकर होता. मुद्दा असा असतो मित्रांनो की मी त्याला पुढे म्हणालो की अच्छा म्हणजे तुम्ही ह्याच्याबद्दल बोलताय, मला वाटलं राहुल गांधींचा शपथविधी झालेला आहे, ते पंतप्रधान झालेत आणि त्यावरची चर्चा आहे. कारण नुसते लोक हातवर करून उभे राहिले तर तुम्ही भाजप मोदी पराभूत झाले, NDAचं पण बहुमत गेलं, इथपर्यंत जाऊन पोचला. ती निवडणूक 1 वर्ष नंतर आहे. त्याच्या आधी तुम्ही सत्तांतराची समीकरणं आणि गणितं मांडून मोकळे होता. त्याच्यात तुमची पात्रता, क्षमता आणि बुद्धीची मर्यादा कळते. चंद्रकांत दादा जातं, आणि मग काय होतं, याही नेत्यांना सवय लागते. चंद्रकांत दादा असोत, उद्धव ठाकरे असोत, संजय राऊत असोत, किंवा आणखीन कुठचे वेगवेगळे दानवे वगैरे नेते असोत, खुद्द पवारसाहेब असोत, या सगळ्यांना सवय लागते की हे त्याच्यासमोर एक हाडूक टाका, जाईल सारखं, नाही तर ते काय तो माईकचं दांडकं घेऊन आणि कॅमेरा घेऊन आपला पाठलाग करेल, त्यापेक्षा त्याला हेडलाईन मिळाली असं वाटेल, यासारखं काहीतरी एक वाक्य फेकून द्यायचं, त्याला अर्थ असो नसो. उद्या आपण माझा काहीतरी अनर्थ केला असं म्हणायला मोकळे आहोत. म्हणून माझी आणि एकत्र आलो तर भावी असं उद्धव ठाकरे बोलतात. त्यातला जो मिश्किलपणा आहे किंवा गंमत आहे किंवा टाइमपास केलं किंवा टपली मारली, हे प्रवीण दरेकरांना कळू शकतं, पण पत्रकारांना नाही कळत. आणि त्याच प्रवीण दरेकरला कुठचे शब्द वापरावेत आणि त्याची जीभ घसरली, याच्यावर 2 दिवसापूर्वी मोठ्या चर्चा झाल्या, बातम्या रंगल्या. पण आपली बुद्धी कुठपर्यंत घसरली हे पत्रकार बघणार आहेत का? एका व्यासपीठावरून राज्याचा मुख्यमंत्री सत्तांतराचा असा सुगावा लागू देईल का? समजा होत असेल तर, एकत्र आलो तर भावी, हा जो त्यातला उपरोध आहे, त्या मिश्किलपणामध्ये एक उपरोध सामावलेला आहे की वारंवार कुठून ना कुठून चर्चा सुरू होतात की भाजप आणि शिवसेना एकत्र येणार का, येण्याची कितपत शक्यता आहे. त्याला तो टोला चंद्रकांत दादांना नाही आहे. तो असल्या चर्चा, वांझोट्या चर्चा करणारे जे पत्रकार आहेत, विश्लेषक आहेत, त्यांना उद्धव ठाकरे यांनी टोला लगावलेला आहे की व्यासपीठावर जुने मित्र पण बसलेत, नवे मित्र पण बसलेत. आणि गंमत बघा की त्यावर जेव्हा पुण्यात असलेल्या अजितदादांना प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते म्हणाले की मला माहीत नाही मुख्यमंत्री काय बोलले, ते मुख्यमंत्री नेमकं काय बोललेत हे मला माहिती नसेल तर त्यावर मी प्रतिक्रिया कशाला देऊ. याला सावधपणा म्हणतात, याला राजकारणी म्हणतात. आणि त्यापेक्षा सत्तेत रोज काहीतरी उलथापालथी व्हाव्यात आणि आपल्याला हेडलाईन आणि ब्रेकिंग न्यूज मिळाव्यात, यासाठी उतावळे झालेले जे पत्रकार, बातमीदार आहेत, त्यांचं सगळं आयुष्य हास्यास्पद होऊन गेलेलं आहे. काहीतरी गांभीर्य बाळगा. पहिली गोष्ट लक्षात घ्या की तुमच्या हेडलाईनी व्हाव्यात, तुम्हाला बातमी मिळावी म्हणून राजकारणात काहीही होत नाही. राजकारणात काहीतरी होतं तेव्हा तुम्ही त्याची बातमी बनवता. तुम्हाला बातमी मिळाली पाहिजे म्हणून आता मी काहीतरी करतो, असं कोणीही राजकारणी कसलीही कृती करत नाही. आणि जो करतो तो किती तोंडघशी पडतो ते आपण अनिल देशमुख, अनिल परब यांच्याकडून बघतोय.
बघतोय आपण. आपल्याला रोज टाळ्या वाजवल्या जातात. महाविकास आघाडी आणि भाजपचं कसं नाक कापलं या बातम्या दिल्या तर खुश होतात राजकारणी आणि पत्रकार खुश होतात. म्हणून अनिल देशमुख यांनी जे काय उद्योग करून ठेवले, अनिल परब यांनी जो काय तोंडाळपणा केला त्याचे परिणाम ते भोगतायत. का परिणाम भोगायची वेळ आली त्यांच्यावर? गरज होती. जे काय अनावश्यक बोललं गेलं आणि अनावश्यक आपला मर्दुमकी दाखवण्यासाठी कृती केली गेली ती त्या दोघांवर उलटलेली आहे. याचं कारण राजकारणी करतो, राजकीय नेता किंवा पक्ष जे काही करतो त्याची बातमी झाली पाहिजे. पण बातमी मिळाली पाहिजे, बातमी दिली गेली पाहिजे आणि आपण बातमीत आलो पाहिजे. म्हणून ज्या वेळेला राजकीय नेता किंवा पक्ष काहीतरी करायला जातो तेव्हा तो पूर्णपणे तोंडघशी पडतो, त्याचं राजकारणाचा पुरता विचका होऊन जातो. हे आपण अनिल देशमुख, अनिल परब आणि एकूण महाविकास आघाडीच्या 1.5 वर्षातल्या कारभारातून बघतोय. त्यामुळे उद्धव ठाकरे जर बोलले असतील त्यामध्ये कुठलाही राजकीय संदर्भ नाही आहे ना. चंद्रकांतदादा पाटील जे बोलले त्यामध्ये काही राजकीय संदर्भ नाही आहे. हा जाता जाता तुमच्या पाठीवर थाप मारावी, तुमची टोपी उडवावी तसं हे नेते बोलतात आणि दुसऱ्याला जाता जाता टोमणा मारता आला तर तेवढी संधी त्यातून साधली गेलेली असते. हे ज्याला चाणाक्षपणे ओळखता येतं तो पत्रकार असतो. आम्ही जेव्हा पत्रकार झालो तेव्हा आम्हाला आमच्या सिनियर्सनी सतत सांगितलं होतं की बिटवीन द लाईन्स वाचायला शिका. बिटवीन द लाईन्स याचा अर्थ जे छापलं गेले, जे समोर बोललं गेले, त्या छापलेल्या 2 ओळीच्या मध्ये जी पोकळी असते त्या पोकळीमध्ये काय आहे का ते शोधायचा प्रयत्न करायचा. पण ते नसेल तर ती पोकळी आहे हे सुद्धा समजलं पाहिजे. पण बिटवीन द लाईन्स याचा अर्थ प्रत्येक पोकळीत काहीतरी आहेच असं गृहीत धरून ते नसलं तरी ते शोधायचा प्रयत्न करायचा आणि नसेल तर ते असल्याचं सांगायचा प्रयत्न करायचा. यातून पत्रकारिता तोंडघशी पडते, पत्रकारिता तोंडघशी पडते. आणि म्हणून चंद्रकांतदादा पाटील किंवा उद्धव ठाकरे हे जे काही बोलले त्याचा गंभीरपणे किती अर्थ घ्यायचा आणि जाता जाता एकमेकाला मारलेले टोमणे किंवा टपली किती आहे हे ओळखता आलं पाहिजे. आणि दुर्दैवाने त्याचाच अभाव आजच्या पत्रकारितेत दिसतो. म्हणून ही सकाळपासून शुक्रवारी सकाळपासून हा गोंधळ चालू होता. उद्धव ठाकरे बोलले आजी माझी आणि भावी एकत्र आलो तर. आपण आज 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 घडीला बघितलं तर एकत्र येणं एवढं सोपं आहे, एवढं सोपं आहे. त्यामुळे केवढ्या मोठ्या राजकीय उलथापालथी घडतील याचा अंदाज तरी आहे. आणि एवढं सोपं असतं, एवढं सोपं असतं तर मग 80 तासाचं सरकार संपल्यानंतर आणखी 2 ते 3 आठवडे महाविकास आघाडी तयार होऊन त्याचं सरकार स्थापन व्हायला 2-3 आठवडे लागले नसते. झटपट झालं असं. हा ते सरकार पडलंय, चला आता यांची बेरीज झाली. नाही नाही, ती नुसती बेरीज होऊन चालत नसते. त्यात तुम्हाला किती मंत्रिपदं, आम्हाला किती मंत्रिपदं, मुख्यमंत्री कोणाचा, उपमुख्यमंत्री कोणाचा, कोणाला बिन उपमुख्यमंत्र्याचा ठेवता येईल, कोण मुख्यमंत्री झाला तर उरलेले 2 पक्ष मान्य करतील, ही सगळी गणितं समीकरणं जुळवावी लागतात. नुसतं 80 तासाचं सरकार पडलं किंवा गेलं म्हणजे महाविकास आघाडी झाली आणि सत्तेत आले असं होत नाही. त्याचे बारीक 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 तपशील ठरवावे लागतात. आणि म्हणून मग समजून घ्यावं लागतं की जेव्हा देवेंद्र फडणवीस सांगतात की ते तसंच घडलेलं नव्हतं, त्याचे सगळे तपशील, कोण कुठचा पालकमंत्री होणार हे पण ठरलेलं होतं, त्यानंतर आमचा शपथविधी झाला. आणि त्याचा अर्थ स्पष्ट आहे की एकीकडे पवारसाहेब हे महाविकास आघाडीची गणितं जुळवत होते, त्याच वेळेला ती गणितं फिसकटली तर बी प्लॅन म्हणून भाजपबरोबर सुद्धा राष्ट्रवादीने जाऊन सरकार कसं बनवता येईल त्याचीही गणितं जुळवली जात होती. म्हणून ते 80 तासाचं सरकार स्थापन झालं. आणि त्याविषयी राष्ट्रवादीच्याही अनेक नेत्यांना, अगदी जयंत पाटलांसारख्या नेत्यांना पवारांनी किती अंधारात ठेवलं होतं ते आपल्याला कळू शकतं.
मग ज्या घडामोडीमध्ये आपल्या प्रदेशाध्यक्षाला सुद्धा पवार अंधारात ठेवतात किंवा निकालानंतर आपण मुख्यमंत्रीपदासाठी युती मोडू सुद्धा शकतो, ही गोष्ट उद्धव ठाकरे आपल्या सगळ्या नेते आणि आमदारांपासून उमेदवारांपासून लपवून ठेवू शकतात. ती गोष्ट इतकी सहजगत्या काय 2 वाक्य बोलल्याने होऊ शकते? बिलकुल नाही. तुम्हाला आठवत असेल तर युती मोडल्यानंतर ताबडतोब उद्धवरावांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची बैठक बोलावली होती आणि त्यात त्यांनी काय सांगितलं, मी शेवटपर्यंत प्रतीक्षा करत होतो पण दिल्लीहून एक साधा फोन आला नाही. म्हणजे दिल्लीहून जर अमित शहा किंवा नरेंद्र मोदींचा फोन आला असता युती वाचवण्यासाठी तर ही महाविकास आघाडी झाली नसती. तेव्हा ती महाविकास आघाडी अचानक झाली किंवा ते सरकार 80 तासाचं अचानक झालं असं नसतं. घटना घडते मग बातमी होते. प्रत्येक ठिकाणी नसलेली बातमी शोधली गेली, मग एकूण पत्रकारिता तोंडगशी पडते आणि पत्रकारांची माध्यमांची विश्वासार्हता संपत जाते. या ज्या अशा बातम्या येतात आणि म्हणून यांना अचानक विजय रुपाणींनी राजीनामा दिला तोपर्यंत कोणाला थांगपत्ता नव्हता. रेसमध्ये कोण कोण मुख्यमंत्री आहेत नावं दिली गेली पण आला भलताच. इथे एक गोष्ट लक्षात येते की राजकारण हे इतकं सोपं नसतं. जागा भरायला किंवा वेळ काढायला दिलेल्या बातमीसारखं राजकारण होत नाही. त्याची गणितं दीर्घकाळ चालू असतात, कित्येक काळ जुळवली जात असतात आणि अचानक ती जेव्हा जुळतात तेव्हा ती आपल्या समोर येतात आणि आपल्याला वाटतं चमत्कार घडला. असा कुठलाही चमत्कार राजकारणात घडत नसतो. त्यामुळे आजी माजी आणि भावी प्रभावी हे जे शब्द येतात त्याला लटकत जाऊन उतावळेपणा करणं म्हणजे उतावळे नवरा गुडघ्याला बाशिंग असं असतं आणि त्यात पत्रकारिता जी फसली आहे त्यांनी बाहेर पडावं तर पत्रकारितेची ढासळलेली विश्वासार्हता वाढू शकेल. अन्यथा आमच्यासारखे सोशल मीडियातले लोक अधिकाधिक लोकप्रिय होत जातील. प्रतिपक्षाचं यश हे पत्रकारितेच्या मुख्य प्रवाहातल्या पत्रकारितेच्या नाकर्तेपणाचं यश आहे, ते भाऊ तोरसेकरचं यश नाही. हे मी वारंवार सांगतो. मुख्य प्रवाहातल्या माध्यमातलं प्रौढता समजूतदारपणा पूर्णपणे नष्ट झालेला आहे आणि अधोगतीला गेलेला आहे. त्याचा हा परिणाम आहे. एवढंच बोलून थांबतो. तुम्हाला विषय आवडला असेल लाईक करा, शेअर करा, प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.